काय काय बाळासाहेब अहो मागच्या आठवड्यात त्यांनी बारामतीला नेलतं ना तर मासं चाललं होतं रामभाऊनी. कसा मला काय दार्जिन रामभाऊ तसं दिलदारच माणूस आहे हो. बर का अध्यक्ष हा आम्ही एकदा बोकाड कापलं ना हा 10 किलो मटण घेऊन येतो. गा 10 किलो फ्रीज मध्ये ठेवतो आणि लागल तसं काढून रोज पार्ट्या करतोय. 10 किलो मटन वाळवून खायचा मला मला तर शंकाच आहे. नाही नाही 60 रुपये किलो असेल. आणि आमची फुगीर नाही बर का जहागिरी या आणि आमच्या तर भावला ना नुसता कलेजा आवडतो नुसता कलेजा मरणाचं कलेजा खाल्ल्यात भाऊ. जहागिरे तुमचे 5 एकर राहिली तेवढी टेकवा फक्त बाकी काय करणार का? असं करा पार्टी 100% देणार सुभाषराव. हा आपण पार्टी 100% देणार पण काय करू सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन द्या ना. बरोबर. सगळ्यांनीच पैसे गोळा करा. पार्टी माल्यावर सरपंचाचं तोंड तर खोलात का आज आपणच्याकडे जमीन होती उतरला सगळा माझ. नाही नाही आज पंजाकडे जमीन होती म्हणजे काय पार्टी द्यायसाठी वय ते माच पुरा एखाद्याचा करण्यासाठी आम्ही विकतो पण त्याचा विषय महत्वाचा नाही. सुभाषराव पार्टीच पाहिजे ना. तुमचं तुम्ही करा पार्ट्या आमच्याकडे रुपये नाही द्यायला का पैसा कुठे आहे? आम्ही गरीब या पार्ट्या करा वाचलो काय आम्ही बाळासाहेबराव माझ्याकडे पैसा कमीपणा नाही कुणाला. माझ्याकडे पैसा नाही रुपये नाही द्यायला. काय नसू दे ते पैसे सुभाषराव आयला काढू ना ह्यांना देऊ दे ह्याला काम सांगू हा पार्टीतली काम कर ना तू. बरे बघ त्या कसल्या संघटनेचा अध्यक्ष हा पार्टी संघटनेचा अध्यक्ष करून टाकू. जाऊ दे मॅनेजमेंट बघ. आम्ही पैसे गोळा करतो फक्त तुम्ही तयारी करा. सगळ्या तयारी तुम्ही करा ना. रुपये देणार ना नका देऊ. जबाबदारी आचारी तुझ्यावर. आणायचं मटण आणायचं लागणारा मसाला तुम्हीच आणायचा. हे, गणा, तुझे माहितीये का मरणाचा पळवू त्याला भाड्याला कोणी राबायचं. हे, ठरलं. ए, तू ठोन का पडतोय? कशाला ह्यांच्याकडे म्हणजे आम्ही- दे, दे. आपण शेवट नाही मग पैशाला व्यवहाराचा प्रश्न असतो लोकांचं बाळासाहेब मी काय करतो 500 रुपये तुम्हाला थोड्या वेळ देतो आणि काय करा त्या आचार्याकडे जा यादी काढा आता किरण शेट कडे जा मला फोन करा नुसता किरण शेटला लागून किती मटेरियल लागणार आहे तेव्हा. सरपंच द्या. सगळ्यात मागणं काढता येत पैसे मोजताना गावच्या विकासाचा पैसा नाही माझा पैसा आहे. नाही नाही गावच्याही कसाच आहे का तुमचा वैयक्तिक आहे आम्ही बघा आलोय वय. सरपंचाचा हात लय जड आहे जाहिराती मागितल्या तरी सरपंच बाळासाहेब काय करा नाही तेवढा फ्रॉड केलाय म्हणलं बाळासाहेब आचार्याकडनं यादी काढा किरण शेटचे तिथं जाऊन मला फोन करा फक्त. ठीक आहे ठीक आहे बर हे बघ ही तब्बल 4000 जमल्यात. मोजून घ्या एकदम. नाही कमी पडायचं मग नाही नाही काय कमी पडलं तर आम्ही आहेच की काळजी करू नको. फक्त हे बघ तुझ्याकडे विश्वासाने पैसे देतोय सगळं नीटनीटकी कर आम्हाला राबायला कोणाला येळ नाही. असं करा आमचं विश्वास नसलं ना आम्ही सामान आणतो सगळं करतो तुमचं तुम्ही पैसे द्या. नाही बरं विश्वास आहे आम्ही करतो पैसे दे. गप गप पैसे दे की. तुम्ही सगळं मग गप की मग. आपल्याला जमणार नाही त्याच्याकडे आपल्याला जमणार नाही. आपल्याला तोड आली आहे. आणि बरं का? सगळं कर पण थोडीच टाका लय टाकू नका. पिऊच नको जाळ होती पेण्याचा. हो का? मी एवढा मूर्ख नाही तुमचा कष्टाचा पैसा ह्या पैशातनं मी रुपयाला हात लावणार नाही. मी पिलो तर माझ्या पदरची पितो. तुमचं कष्टाचं पैसा. अरे सुभाष ठेवायची का त्याच्यावर कोणीतरी बरं. जे ते म्हणते तो असाच करेल तसाच करेल असल्या खाण्यापिण्याच्या कामात नाही तो काय गडबड करत. चला अरे तुमच्या बायकांचं तुमच्या विश्वास नाही तर त्यामुळे कोणाच्या तुम्हाला तसंच ए, वाटतं. कोणाच्या तुझीच बहीण आहे की रे ए, चल, चल. चला, ए, मला सांगा पत्रकार या बरं का चला, आधार द्या, चला, आधार द्या. चला. पैसा आलाय म्हणजे त्याला कशाला त्या ह्याचा फोन आलता का कोणाचा हो रामभाऊचा रामभाऊचा नाही फोन आला नाही नाही आला फोन काय हलकटे माणूस म्हणला तो जा पेताचे तर साधे बायच्या देतनं बोकडाचं मटर घेऊन या. एक काम करा गे लाव का फोन फोन लावा त्यांना लावा फोन बघतो काय आहे ते. मला राव आणायला सांगितलंय कशाला आणली पिशवी आम्ही हवा 2 मिनिटं लावतो फोन असे जे काय राव सगळा लाभाडीचा दादा त्या रामभाऊचा. हॅलो अहो रामभाऊ बाळासाहेब आले तिथं मटण द्यायला आले. मटण न्यायला. बर 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 मग त्यांच्या जवळ द्यायचं का मग मटण
किती देऊ 5 किलो देऊ का बरं बरं ठीक आहे चालतंय आल्यात मग देतो त्यांच्याजवळ हा ठेव का मग 5 किलो सांगितलंय 5 किलो ठेवला काय फोन त्यांनी हा ठेवला तिकडे द्या बरं फोन माझ्याकडे तुमचा द्या फोन इकडं काहीतरी राव चुकीचं सांगते ते येता हा आमच्या थोडा इसर ठेव जा रामभाऊ मध्ये गावातला नीच माणूस 5 किलो काय होतंय तेव्हा एक नंबर माणूस आहे राव ती एक नंबर कोण म्हणतं गावात त्याला एक नंबर बायकोने परवा कानफडीत मारले सापकेने हॅलो रामभाऊराव तुम्ही कसं काय बरं 5 किलो द्या म्हटलं बरं ठीक आहे ना तू 10 किलो साधे बाय 10 किलो सांगितलंय बरं 10 किलो देतो चला हे ठेव जाय चांगलं पॅक करा मी येऊ का माघारी या परत या. येणार का? हा तयार करून ठेवतो तुम्ही चांगलं आहे का हा चांगलं एक नंबर आहे बोकडाचं कोंबडीचं आहे कोंबडीचं अहो काय राव अलखेड राव रामभाऊले नालायक माणूस आहे बरं का आमच्या गावातला कसं काय खातं टाकून ठेवलं तुम्ही त्याचं असं नका करत जाऊ फशीला ती तुम्हाला नाही 10 किलो काढून ठेवा मी आलो माघारी बरं बरं ठीक आहे चालतंय या हा? तोपर्यंत बनवू तुम्ही बनवून ठेवा पिशव्या भरून ठेवा मला एक तर लय टेन्शन आहे अजून भांडी गोळा करायची ते अजून किराणा आणायचं येऊ का माघारी हो या 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 हा आलो पितावर करून ठेवा किरण शेठ या बाळासाहेब राम 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 आजच्या पार्टीचा कार्यक्रम आहे सुभाषरावने सामान आणायला पाठवलंय मला फोन मिळाला ना त्यांचा नाही केला राव बाजार पाहिजे कार्यक्रम आहे मोठा फोन लावावं लागेल राव बाळासाहेब सुभाषराव म्हणजे आमची विश्वास नाही ना लावा तसं नाही बाळासाहेब नाही नाही लावा लावा अहो, अहो नाही गरीब आहो तुम्ही विश्वास ठेवणार लावा फोन लावू द्या अहो सत्याला न्याय नाही या दुनियेत अहो सुभाषरावचा मित्र आहे मी नाही बाळासाहेब आम्ही धावून काम करतो हॅलो हा सुभाषराव बाळासाहेब आलेत बर 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 चालते या ठीक आहे बर चिठ्ठी द्या बाळासाहेब चिठ्ठी दिली की चिठ्ठी द्या काय आमचे विश्वास ठेवायचं करावं तुम्ही का चिठ्ठी पडली काय किशात ना माझ्या शेठ चिठ्ठी नाही राव हा पडली अहो दिले म्हणले सुभाषराव माझ्या द्याला ते घे म्हण आहे ना द्या ना. त्याची का काळजी करताय ओके, ओके. बाळासाहेबाचे डोकं किती सामान आहे याला मी सांगतो की लेवा हा लिहा तांदूळ बासमध्ये 20 किलो तांदूळ 100 रुपये किलोने लेवा आणखीन तेलाचा एक डबा सुभाषरावचा फोन आलाय माणूस काय येतो मग काय सांगा दुसरं. बेकार नाही ते कशाचे काय काय उधार नाही, दिली का मागची उधार दिली का नाही राहिली आमचं दिलं नाहीत म्हणून सांगतोय परवा त्यांच्या घरातले पेटी संपलं होतं तर आमच्या बायकोकडे त्यांची बायको आली पातेला बरोबर पीठ नेलंय उष्ण तुम्ही उदार शेट आहे बाळासाहेब आवाज त्याला माणूस बाळाचा दिसाय फाटकाय म्हटलं नेटकाय हे करा माझे काय काजू करा 2 किलो बरं, काजू 2 किलो हा अजून शेंगदाणा 5 किलो द्या अजून साबण अंगाचं 5 डझन द्या आणि कपड्याचं 5 डझन द्या आणखीन मटन मसाला 3 किलो द्या मटन मसाला 3 किलो हा अजून मीठ द्या 5 किलो मोठं 1.5 किलो बारक अजून मसाले काय मसाल्यातलं काय देऊ का मसाला सगळं द्या की काय लागतं काय मटन मसाला आहे काय द्या की म्हटलं की 5-5 किलो सगळं काढा 5 मला सारखं तोंड वाजायला ना 5 किलो मिरच्या वाळलेल्या मिरच्या आहेत का आहेत ना वाळलेल्या मिरच्या ती काय सुभाषरावच्या वहिनीचा मला मागाशी येताना फोन आला वर्षभराचं तिखट करून ठेवती म्हटली काय बाबा गावाचा तंटा मुक्तीचा अध्यक्ष झालाय 5 किलो वाळलेल्या मिरच्या करा बर बर 5 किलो वाळलेल्या मिरच्या हा आणखी त्याला जरा बनवला ना त्याला डबा डबा त्याला जर द्या तुम्ही राव लेवा लेवा देवा तू माझी हात सगळं चिठ्ठी माझी हरवली तर लेवा डबा एवढ्या मस्त आहे ना
अहो, परत ही लागला तर न्यायला देतो बाळासाहेब तसं काय. लिहा हा. अजून हे लिहा खसखस लिहा 1.5 पोत लिहा. हा खसखस कशी माहितीये का कशी आव राव आहे का आपल्याकडे बरं थोडी कमी करा 10 किलो खसखस केवढ्याची माहितीये का केवढे 12,000 रुपये मग ते बेकारी काय सुभाषराव म्हणजे 12,000 तोंडावर फेकून मारेल की देऊ काय मग लेवा अहो, संपत्ती वर्षाची खसखस अहो, लेवा राव तुम्ही बदले येतो आणखीन बेसन पीठ लिहा 5 किलो बेसन पीठ 5 किलो 5 किलो चिकार झालं बॅग नाही कांदा किलो. भजी कितीची बॅग 10 किलो अहो बॅग द्या की मग काय राव तुम्ही राव हलकटपणा तुम्ही पण पॉन्ड्स पावडर लेग पॉन्ड्स पावडरचा डबा मोठा द्या 100 वाला देऊ का 100 वाला पॉन्ड्स पावडरचा डबा द्या स्नो द्या आणखीन ब्रश द्या 1 4 5 कोलगेट द्या बरं कोलगेट देऊ अजून का मोठी 100 रुपये 100 वाले द्या चांगले दात चांगले निघलं पाहिजेत खराब झाले त्याची बायको म्हणत होती त्यांच्या तोंडाचा वास येतो बरं ओरडत होती माझ्यापाशी अजून काय करता तुम्ही राव शेठ काय दुकानाकडे दुर्लक्ष केलंय का आणखी काय देऊ हा रील साबण द्या 1 डझन शाबूस तांदूळ द्या शाबू 5 किलो 5 किलो अजून ही द्या बिस्किट प्रत्येक व्हरायटीचे 10 बिस्किट पुढे द्या किती वाला 50 वाला 20 वाला 10 टाकाव किमतीचं तुम्ही फोन आलाय ना नाही तर आमच्या इसला फोन करा परत त्याला तसं नाही राव, केलाय आता त्यांना हा. फोन एकदा देवा. त्यांनी सांगितलंय काय असेल सामान द्या त्यांच्याकडे हम्म. चिठ्ठी असती मग जरा बरं झालं असतं आव चिठ्ठे हरवले राव माझ्या बरं. लय व्यापात काय सांगायचं ह्या हलकटाची कोणी काम करणार नाही बाळासाहेब, तुम्हीच ती काम करणार बाळासाहेब म्हणून ह्याला कुत्र विचारणार नाही सांगा पुढलं आणखी काय काय अजून सगळं मी खाली बसू का नाही, मी सामान काढून ठेवतो का मी तवर आलो मी दुकानात न आलो प्रायव्हेट आहे माझं काम दुकानात दुसरे आलो सामान घ्यायचं बरं काय, बेरीज मारू काय सगळी बेरीज लगेच येणार आहे का? त्यांना सुभाषरावांना फोन करणार का त्यांच्या मागे लय ताण आहे बरं. उद्या सुभाषराव येणार आहे तर सगळं बिल पेड करणार आहे हे पण असेल बरोबर हा. आहे ठीक आहे येऊ का मग अरे या चला हा ए कुठं आहे रे या बाहेर इकडं इकडे या हे दारी 10 किलो मटण आहे ह्याच्यात 5 किलो काढून घेईन 5 किलो तिकडं अयो 5 किलो मटण कशाला अरे पोराच्या वाढदिवसाला जेवाय घातलं नाही म्हणून सगळी आळी बोंबालती माझ्या नावाने त्यामुळं भरपूर मटण कर 5 किलो दे तिथं कुत्र्याला जरा मटणाचं हाडूक भेटलंय का बघायला 5 किलो मटण कशाला हे किलोत घालतो मी धर 5 किलो काढून घे आणि 5 किलो मला माघारी दे हलकट काय मी आळी सगळे घाल जेवायला एक माणूस चल बरं आमंत्रण देऊन टाक त्याला काय जावा हे 5 किलो दे त्यातलं काढून आणि मी जातो आणि मी संध्याकाळी जेवाय घरीच येईल मी तिथं काय जेवणार नाही स्वयंपाकात एक सुद्धा आळीतला माणूस चुकू नको सगळ्यांना चूल बंद सांग हा रामभाऊ बेत मात्र जोरात झालाय बरं का लागलं बाळासाहेब पण तुम्हाला राव मानावं लागेल म्हणजे एवढी तयारी करणं म्हणजे झोक नाही मानावं लागल म्हणजे कष्ट करावं लागतात कष्ट द्याला पायाला पाय नाही दिवसभर माझ्या अरे काय उपकार केलंस वय लय पायाला गोळा आले लय पळालोय काय उपकार केलंस का आमच्यावर रुपया दिला का रुपया नाही नाही रामभाऊ त्यांनी पैसे जर दिलं नसला ना तर मटण आणणं मसाला आणणं सगळ्या गोष्टी करणं त्यांनी केलंय ना हा तेवढा आहे म्हणा मग बाळासाहेब मसाला कमी पडलाय मसाला घेऊन या तेवढा ए शान्या अरे पैसे दिलता की मसाला आणायला सगळं साहित्य आणायला आणलाय राव रामभाऊ राव मसाला मी पण काय झालं माहिती का आमचे राव त्या वायरमॅनने लाईट आमची कट केली बिल नाही भरलं म्हणून त्यामुळं मसाला बारीक करायला मिक्सर बंद आहे एक काम मी पाया पडतो रामभाऊ एक काम करा की वहिनीला फोन करून सांगा मसाला बारीक करून द्या म्हणाव मी आणतो मी पाया पडतो राव जा मी सांगतो तू जा 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 जा, जा ते नाही म्हणणार आहे, ते वहिनी तो मिक्सरवर करून द्या. माणूसाची एक नंबर आहे हो. फोन करून सांगा याच्यासारखं वागा बरं का सरपंच यांच्यासारखं वागा फोन करा मसाला घेऊन पटकन या लवकर या अहो, ज्या माणसाची बघा फोन करा जा ए, पडचाल मटणात वहिनी वहिनी अरे हाय करा घर काय भाऊजी आवाच्या रामभाऊने मसाला बारीक करून मागितलाय कसला मसाला
पार्टी दिली रामभाऊनी मोठी. आता कुठे दिली पार्टी? हाय पार्टी दिली रामभाऊनी सांगितलंय मसाला बारीक करून दे 1-2 किलो. मी नाही देणार. मागच्या वेळेस आमटे नेलं ते नेलं आमच्या घरात भांडणं लागली. काय राव ही सोच नाही का आमच्या. श्वासाचा प्रश्न नाही, भाऊजी भांडणं लागतात घरात. फोन देऊ का लावून त्याला रामभाऊला. हा, द्या. काहीतरी आम्ही राव 2 किलोमीटर चालत आलोय मला रामभाऊनी लावलंय राव. असू दे, विचार. असं कुठं नाही तर मी सांगतो भाऊ मी काही येत नाही वहिनी काय देत नाही म्हणून. हा, सांगा मग तसं. असं असतो कुठं जावा थोडा विश्वास ठेव ना. रामभाऊ आलं ते मागाचं पार्टीचं मसाल्याचं सांगा वहिनीला त्यांचा विश्वास बसायला माझ्या. धरा हा धरा बोला. आमचं खोटंच वाटतंय तुम्हाला. हॅलो, काय हो, कसला मसाला द्यायचा आहे? हा, देते की मसाला सगळा. घरात जेवढं आहे तेवढं देते मसाला. हो, ठेवा, धरा. विश्वास ठेवायचा किंवा वहिनी. आता सगळा मसाला देऊ का घरातला? हा व 2-1 किलो द्या. 2 किलो? मोठे सगळ्या लोकांना बोलावलंय तिथं. बारका माणूस रामभाऊ म्हणजे. काय एवढा उशीर लावताय वहिनी. घ्या. ऐका की मधनं रामभाऊचा फोन बिन चेक करता का नाही तुम्ही. अजून आहेच का फोन चेक हा व त्या पिक्चरच्या मालकीनं आलत्या ना मागच्या मी अंगठ्या लाकीट घेऊन गेलो तिथे दिल्या. हे रातचे 12ला 1ला रामभाऊला फोन करते रातभर चॅटिंग करतात. अजून? मग तुमचं काय लक्ष आहे नाव. तरी म्हणते रोज रात्रीचं फोनवर लाईट का लागते दिसती, लाईट लागलेली. बघा बाबा तुमचं तुम्ही नाही तर तुम्ही म्हणताल की ह्यांनी काय बाळासाहेबांनी भांडणं लावले का काय. मला काय घेणं नाही. नाही भाऊजी, तुमच्यावर विश्वास आहे हा माझा. तुमचा सुखाचा संसार हो एवढंच मला वाटतंय. बघते मी. तुम्ही नका. जाऊ का. हो, जा. हा वहिनी सरपंच वहिनी. काय भाऊजी? त्या रामभाऊने सुभाषरावने सरपंच आणखीन सगळ्यांनी पार्टी करायचं ठरवलंय. आता आमच्याकडे गरीबाकडे पैसा नाही. ते म्हणले तुला फुकट नाही घेणार मग तू काम करावं लागतील. का सकाळ धर माझ्या पायाला अक्षरशः लय बेकारी झाली माझी. आता सरपंचाने मला इकडे परत पाठवले. म्हणले घरी जाऊन तुम्हाला जागा तीच भाकऱ्या करून मागितले त्या. काय सांगताय? हो ही सरपंचाने निरोप दिलाय तुमच्यापाशी. आता काय सांगायचं. काय या माणसानं ते वैताग दिलाय ना सरपंच झाल्यापासून. भाऊजी लय वैताग दिलाय. हवं काय सांगायचंय आता. घरात तेल मीठ पीठ हाय नाही बघायचं कोणी. सांगा भाकरी ताप नुसतं. आता काय करायचं वहिनी पडलंय दळभद्र पदरात आपल्या. सांभाळायचं आयुष्य कसं तरी काटायचं. लय दलिंद्री ती रामभाऊ सुभाषराव सरपंच तुमचं. आता मला सांगा इतका तुम्ही जीव लावताय नवऱ्यांना असले बेकार जार पदारात पडल्या तरी त्याला वाघायच्या आखरीत का कसल्या तरी. काय करताय भाऊजी लय वैताग आलाय बघा. त्या 2 लेकरामुळे खेटायची पाळी आली मला कसं तरी. सरपंचाच्या बाबतीत मी तुम्हाला एक अजून प्रायव्हेट गोष्ट काय सांगणार. सांगताय? नंतर सांगणार लगेच सांगणार. झालं का सगळ्यांचं समाधान झालं का. हा मस्त झालंय बाळासाहेब बर का. हा मस्त म्हणजे काय त्याला कष्ट थोडं पडल्यात वय. बाळासाहेब तुम्ही जेवा की. नाही सगळे झाले मी जेवतो. रामभाऊ आज बाळासाहेबाला मानलं कडे मी. ते म्हणतात तुम्ही जेवा मी नंतर जेवतो. असा प्रामाणिक माणूस आपलं बाळासाहेब. सुभाषराव झाली त्याची थोडी धावपळ. पण पत्रकार बेत कसं काय झालाय. एकदम जाणार. होय रामभाऊ तुमचं पहिल्यापासून आज या पंजाबपासून खानदान हलकट गाव का. अहो मला सुभाषराव पैसे मग थोडं दिल्यात राव. तुम्ही थोडं पण लाजा वाटत नाही तुम्हाला. माझ्या खात्यावर आणावं लागलं कमी पडलेलं सामान. पैसे कमी पडलो हो पैसे तुम्हाला द्यावं लागेल. मी पत्राचं घातलेलं मी सांगतो तुम्हाला. जे काय पडलं असेल कमी ते उद्या हिशोब करून करू का आपण. बघ आम्हाला बेकार म्हणतोय. तुला दानशूर आहे काय. पंक्ती उठावतो का. रुपये दिला का वर्गाने जेवणाची. त्याच्यामुळे तुला उशिरा जेवायची पाळी आली. ऐका रामभाऊ उद्या बघून द्या काय असेल हिशोबाचा. सगळ्यात जास्त वर्गाने आपण दिले हो वर्गाने परत मागायला लागलाय. जर वेळेस सारखा घोडा तर लावायचा विचार नाही ना. नाही रामभाऊ भरोसा नाही. प्रत्येकाला घोडा लावतो आम्हाला. कशाला पैसे कमी पडले. रामभाऊ ह्या हाताला काय थोडं कष्ट पडलं ना. खाताना तर नीटनेटकं बोला राव. रुपये देऊ नका. आम्हाला माहिती तुम्ही बेकारी. रुपये देऊ नका. अंगाव काय येऊ नका. दानशोराची अवलाद होती तुझी तर काय आधी वर्गाने दिली नाही. बोलू की सुभाषराव नका तुम्ही आपल्यातले भांडू.
माझं नका पैसे देऊ ह्या माझी चूक झाली. काय असंच कशी काय पार्टी? एकच नंबर. हा नाही तर तुम्ही तुमच्या वाढदिवसाला एक कोंबडी कापली आणि 20 जण बोलावले ते. ती सुद्धा कापली नसती सुभाषराव, मग जुरत होती. पत्रकार तुम्ही टेन्शन घेऊ नका कसं आमचं नेहमीच चालू द्या, जातं. तुम्ही चालू का ठीक आहे सुभाषराव सगळं झालं खरं हा बेत खास झाला पण हे भांडे धुवायचे कोणी? ओ फुकटे बाळासाहेब, ही सगळी भांडी आम्ही जेवल्यानंतर तुमच्या घरून धुवून आणायची, चांगली घासायची, चकाचक. नाही त्यांना भांडी धुवायला लावताय. अहो पण त्यात काय शिल्लक राहिलेलं दिसा नाही रामभाऊ. नाही नाही नका काळजी करू, आणतो दोन मी भांडी बर का. कसे आमचा उपकारच केला ना तुम्ही पार्टीत बोलवून आम्हाला. दिवसभर म्हणला तू काम करायचं सगळं, तुला पार्टीत घेतो. अशी पिसाळे कुत्रे होता बरं तुम्ही तेव्हा, असं तुटून पाडला होता भांड्याने. थोडं एक लागा थोडं सुद्धा ठेवलं नाही. लाज वाटत नाही तुम्हाला? रामभाऊ अरे तुझे राहिला जेवायचा आमच्या उपकाराला राहिला काय होय रे? तुला वाटलं असं शेवट जेवाव म्हणजे पातेल्यात शिल्लक राहिलेलं तुझंच, आम्ही येणार काय तुला शिल्लक ठेवाय? नाही ना रामभाऊ. वहिनी वहिनी, काय म्हणताय भाऊजी? अहो सरपंचाने मला पाठवलं इकडं, म्हणले घरी जाऊन भांडे घासायला लावा एवढे. काय सांगताय भाऊजी? म्हणजे 30-40 भाकरी थापल्या ती थापल्या आणि उरावर आणि खी बी भांड्याचं बी आणलंय माझ्या बोकांडी. अहो पण मी म्हणत होतो राव, मी माझ्या घरी बायकोला घासायला सांगतो, पण तीच म्हणले का माझ्या घरी जा, म्हणले का उपकार करते काय दावा. म्हणजे 30-40 भाकरी थापून अंगानं फणफणली मी, तापानी एवढी मरणाचा डोका बिका दुखताय. साधी रुपयाची गोळी आणायची माहिती आहे का? तुमच्या शब्दा खातर भाऊजी घरात हाय नाही तरी बघतोय काही माणूस, सांगा बरं मला जरा. ती अक्षरशः काढणार आहे ह्या मोलकांना, काय काढणार आहे गाडवाला गुळाची काय एवढ्या सोन्यासारख्या बायकात हरामखोर आज कुठं तरी चालले बोंबले ते रामभाऊ, हे कुठल्या तरी तमाशाला जाऊन येऊ म्हटले, पार्टीतनं तशी जाणार, ते काय येणार नाही माघारी. म्हणजे घरी बी नाही का पुन्हा? नाही बेकार आहे माणसं ही. ते सांगतो मी तुम्हाला गपासात एक बेताडाला कानाच्या तुम्ही इधर माझं डोकाव काढलं. मगाशी तू म्हणला होता तुम्हाला वहिनी भाकरी नेले की सांगतो, भाकरी नेल्या पुन्हा खाल्ल्या, पुन्हा वरून ही बी उरावर आणलंय. खाल्या आणायला तासभर तरी जागून दे की वहिनी, लगेच सांगू का? बघा प्रॉमिस. उपकाराची जाणीव ठेवणारा माणूस आहे. घ्या ये सांगतो तुम्ही दादा ये जावा मी. जानू मेरी जान, रानू मेरी जान. काय झाले आज? काय बाईसाहेबांच्या कुरवड्या चालल्यात वाटतं, कुरवड्या पापड नवऱ्याला लय जमते बघ तू. गावाला वाटायला लागते म्हणून. गावाला काय वाटायची कारण नाही, मग विषय गंभीर आहे. रामभाऊ त्याला खंबीर आहे, मलाच करून घालायचा. तुम्ही खंबीर आहे म्हणून सगळा मसाला दिला आज. मसाला दिला म्हणजे मग हा बरं झालं, आमची पार्टी होती, दणक्यात पार्टी झाली आणि मसाला बाळा ना मसाला दिला का घरातला त्याला? मसाला दिला बारीक करून सगळा. घरातला मग घरातला म्हणजे आपल्या घरातलं सांगितलं ना त्याला तुम्ही. ए मी घरातला सांगितलं नव्हतं त्याला. तुम्ही असं सांगितलं, त्यांनी मला सांगितलं, मी दिला. हे बघ तो काय मला म्हणला, माझ्या घरात लाईट नाही, रामभाऊ तुमच्या घरी जातो आणि मसाला बारीक करून आणतो. मग तुला उद्या कोणी वाढवायला लावला होता घरातला तुम्ही मसाला? कशाला फोन करायला लावला होता? हे बघ मी फक्त काय म्हणलं, तर मसाला बारीक करून दे. मग घरातला मसाला दे म्हणलाय का तुला? मला माहिती काय सांगितलं, मी दिला घरातला सगळा बारीक करून. आता बसा बोंबलं. अरे रानू, तुला काही इतकी समजदार बायको, सुशिक्षित बायको, अख्खं गाव नाव असतंय तुला, आणि असं का दे येणार गाव नाव असते तर न्याय ह्या कुरड्या आपण सगळ्या वाटायला. आता बाळाला सुट्टी नाही, त्याचं ना जरच वेळेस होत आहे. हे बघ मागच्या वेळेस तू त्याला अंगठ्या दिल्या, लाकड दिलं, माझी कपडे दिली, डायरेक्टर मॅडमच्या पुढं त्यांनी मिरवलं, माझी आबरू गेली. तू काय देते त्याचा ऐकते त्या नासक्याचं. तुमची आबरू गेली. डायरेक्टर मॅडमचा तर रोज तुम्हाला फोन येतोय, मेसेज येतोय, लाईट लागते फोनची, त्याचं काय? येऊ दे की मग. अगं नवराच तुझा फेमस आहे म्हणलं येणारच की, गैरसमज कशाला नाही करायचा? नाही, मी बघती टोपी गेली, सगळं सारखं आरशात बघायचं, गाणी म्हणायची, नाटक वाढत चालले जरा. असं काही नाही, टोपी सारखीच घालावं असं काही नाही. मला मला 18 वर्ष लागले तुम्हाला आता. किती? 18 वर्ष लागले, सारखं वागायला लागले तुम्ही आता. हा, लग्नाला 18 वर्ष झाली. लागण्याला नाही, तुम्हाला 18 वर्ष लागले आता. हे बघ तू कोड्यात बोलू नको, माझं एक तर बाळाने डोकं हलवलंय, मी त्याला आता सुटी देत नसतो. त्याला हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो, त्याच्या बी माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत बाबाकडे तुला तर माहितीच नाही. उद्या
तुझ्या 5 नावावर एकर पण फुकून या जावा. नाही नाही तुझ्या नावावर आहे ना ती तूच 7-12 पलटून दे म्हणजे झालं. देते की आज मसाला दिला तसं 7-12 पण देते जावा. हे बघ त्याला सुट्टी नाही बाळ्या सुट्टी नाही मी जातो पण पार्टी जोरात आहे. जावा जावा. हा, बघ. बोलणारा माझ्या डोक्यात बसलाय मस्तकात बघू बसलाय आपण गावल्यावर हा? त्याला बघू काय बोलू प्रतिष्ठित माणसाची इज्जत बिज्जत राखाव काय त्याला आखलीचा भाग आहे का नाही काय राव त्यांनी कसलं गंडावलं तुम्हाला गावले म्हणते आबरू खाताय चांगल्या माणसाची 10 किलो बसलं तुमच्या भोकांडी. स्वतःला आबरू नाही आणि दुसऱ्याची इज्जत काढत बसायची ना अक्षरशः त्याला उन्हाळा चारक्यात घालणार भाड्याचा रस काढणार मला कुठे आपलं डोकं झालंय तुम्ही 1 ना किलो मटण आणणार 10 किलो मटण घेऊन आलंय. लय नका थापू. किरण शेट आम्हाला एक थंड बाटली द्याव. स्प्राईट देतो स्प्राईट हा. थंड एकदम. रावले बाळासाहेब हुशार निघालो 10 किलोला टाकलंय मटणाला तुम्हाला. मला तर लय हसायला लागले. सुभाषराव त्याला सुट्टी नाही सुभाषराव बाळासाहेबांनी सामान नेलं बरं का. बर 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 काय आलं रात्री आमची पार्टी झाली त्याला म्हणलं जा आपल्या खात्यावर आण जा 1 किलो तेल आणि 3 मटण किलो मसाल्याच्या. हा अहो डबा घेऊन गेलाय तो 15 लिटरचा डबा नेला त्याने शेंगदाणा तेल. किरण शेट काय बोलताय कळतं का तुम्हाला. अहो 20 किलो बासमती तांदूळ 100 वाला नेलाय त्यांनी 5-5 किलो मसाले नेलेत. सुभाषराव तुम्हाला पण गडवलेलं दिसतंय. अहो आपल्या पार्टीच्या नावाखाली भाड्याने बाजार भरलेला दिसतोय घरचा त्याच्या. अहो किरण शेट मी फक्त तुम्हाला म्हणलं त्याला मटेरियल त्या मी चिठ्ठी लिहून दिलं ती तुम्हाला कोणी उद्योग सांगितलं होतं करायला. अहो कोलगेट 200 वाली नेली म्हणला ती सुभाषच्या वहिनी म्हणल्या त्या सुभाषरावच्या आमच्यालाच वास येतो या. माझा वास 200 वाला मग सुभाषरावचा वास नसेल मला कसं आहे आम्ही मटण खाल्ल्यावर तोंडाचं स्वच्छ वास यावं म्हणून कोलगडी म्हणेल असेल त्यांनी. हो बाळासाहेब समोर आला कुत्र जर समोर आलं ना त्याच्या दारूच्या वासाने कुत्र सुद्धा पळून जाते. मला म्हणतोय सुभाषरावच्या तोंडाचा. सुभाषराव ते तर काय नाही मीठ पण नेलं ते म्हणला रामभाऊच्या टाकायचे काहीतरी मीठ 5 किलो लागत आम्हाला कार्यक्रमात 5 किलो हा ती दारा पुढे नारळ वगैरे लावलाय नाही, त्यात नाही. टाकायला मीठ म्हणलं असेल. तू मला पेटवायचंय म्हणला. पेटवायचंय हो बाळासाहेब. त्याच्या तर राहिला त्याच्या सुभाषराव मला धरू नका आता मला धरू नका काही घडू शकतं. आणि एवढंच नाही सुभाषराव तुम्हाला काय म्हणलाय सुभाषरावच्या तोंडाचा वास येतोय. अहो किती सुभाषराव. बदनामी. सगळं बिल हा 31,500 रुपये. सुभाषराव माझ्या धाक्यानं म्हटलं लय हसला होता मला. चला रामभाऊ तुम्हाला थंड पाचतो. आता कसं काय आता 31,500 रुपये बिल काढलं तुमच्या. मला बिल भरून उठा बिल द्या बिल द्या बिल त्या बाळासाहेबाला किरण शेट तुम्हाला तरी वाटाय पाहिजे होता ना राव मला विचारायचं ना. फोन केलता ना सुभाषराव तुम्ही म्हणला सुभाषराव. हे सगळं सामान. हे होय, मी चिठ्ठी लिहून दिली ती. सुभाषराव ती मागितली तर ती हरवून आले म्हणले ती पडली खिशात ना लिगार पेलत ती. मला म्हणला रामभाऊला तापू नका थंड सांगतो. तुम्ही सांगितलं थंड तुम्हीच प्या. नाही आता घेऊ का डोक्या ओतून माझ्या. प्या. त्या बाळासाहेबाला रामभाऊ सुट्टी द्यायची नाही आता. तो घरीच असणार आहे आता. बर का तो जर हातून तरी गावला ना हातून ओढून मारणार हा पडणार भाड्याला उभ्या. चला तुम्ही चला. बिल मागताय रामभाऊ. अहो तुम्ही शांत बसा. दीपा वहिनी दीपाली तुमची काय बायको वय ती. दीपाली वहिनी हा दीपा वहिनी कशी जाप्यागत बसली ती देतात का आवाज येतील बाळणा ना. चला मला सोडा. आले दीपा वहिनी आले की. वहिनी काय भाऊजी बाळणा ना कुठे आहेत आपलं. आहेत की घरात. आले नको रामभाऊ काय झालंय वहिनी आमची पार्टी आहे म्हणती नकोच म्हणता येईल. जावं की तुमची एवढी जीव भाऊ. नाही चला चला नका अंगाला आणू चला. माझ्या पोटात दुखतोय राव. दीपावली काय माहितीये का हो ह्याच्याशिवाय आम्हाला घास उतरत नाही नरड्याखाली. अहो एवढा 31,000चा बाजार भरलाय पार्टीसाठी. बाळासाहेब चला, द्यायची आमची पार्टी. चला. असू द्या वहिनी नेतो त्याला. असू द्या बाळू मध्ये बस बाळा बस रामभाऊ बस. नाही येऊ नये माघारी नको येऊ माघारी येऊ. नाही राव सुभाषराव माझ्या गुरांना काय नाही राव मला आणायचंय राव. आपण लगे जीवन यायचं माघारी. जातो राव मी पाया पडतो राव रामभाऊ. हे बघ तू चालत नको येऊ. अरे आमचा मित्र चालत आलेला आम्हाला कसं आवडत. तुझे पाय दुखतील बाळा. दीपाली वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ. प्रेम आमचं एकमेकावर. बया, माझे नवरा किती प्रेम करते ते मित्र असं तर असं. सुभाषराव
तर बाहेर जास्त वर तिथं गोड बोला त्याला तिकडे जाऊन भाड्याला मार कुठायचं आहे. जाऊ रे येऊ माघारी. दीपाली वाली आमचं प्रेम चेष्टा चेष्टा